36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2024 मध्ये निखिल सुनीता राजेंद्र वाघ यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. उगावच्या शिक्षिका सुनीता वाघ वाबळे मॅडम यांचे चिरंजीव असून लवकरच महाराष्ट्र शासनाचे अधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे. त्यांच्या या यशामुळे उगावचे सामाजिक कार्यकर्ते नौशाद सय्यद यांनी KGN ग्रुपतर्फे निखिल यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आलं. सत्काराला उत्तर देताना निखिल यांनी सांगितले की स्पर्धा परीक्षेसाठी कठोर प्रयत्न केले आणि खूप अभ्यास केला. आईचे आशीर्वाद आणि शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आणि इच्छाशक्तीमुळे हे यश मिळवू शकलो. तसेच तरुणांनी स्पर्धा परीक्षेसाठी कठोरातील कठोर प्रयत्न करावे, अपयशानं खचून न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावे आणि युवकांनी सोशल मीडियाकडे जास्त वेळ न देता वाचन करावे व वेळेचा सदुपयोग करावा असं आवाहन युवकांना केलं. याप्रसंगी शेख हारून सर, लतीफ बाबा, रज्जाक भाई शेख, अब्दुल काका मनसे नेते, इम्रान सय्यद, लियाकत पठाण, लियाकत तांबोळी, शरीफ पप्पू तांबोळी, रफिक तांबोळी, अन्सार तांबोळी, अशफाक तांबोळी, असलम भाई कुंदेवाडी, रमजान तांबोळी, गणेश ढोमसे, सचिन सोनवणे, भगवान कानगाळे, दिनकर मामा वाबळे सर, सागर वाबळे, गणेश वाबळे इत्यादी उपस्थित होते. निखिल वाघ आपले सुनीता वाबळे मॅडम यांचे चिरंजीव यांनी महाराष्ट्र लोकसभा MPSCची जी परीक्षा घेतल्या आधी येते त्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि यश संपादन केलेलं आहे. त्यांचं लवकरच क्लास 1 अधिकारी म्हणून त्यांचं नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल आज आपण उगाव येथे KGN ग्रुपतर्फे व मुस्लिम समाजातर्फे त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे. नमस्कार, माझं नाव निखिल राजेंद्र वाघ. तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2024 मध्ये माझा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यामुळे अब्दुल भाई आणि त्यानंतर KGN ग्रुप नौशाद भाई यांनी मला इथं सत्कारासाठी आमंत्रित केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जे कोणी विद्यार्थी माझ्यासारख्या स्पर्धा परीक्षा ज्यांना द्यायच्या आहे, मला एकच सांगायचं आहे की चांगलं ग्रॅज्युएशन करा. ग्रॅज्युएशन असं करा की तुमचा एक इन्कमचा सोर्स तुमचा स्टेबल राहील आणि तुम्ही 2 वर्ष त्यानंतर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घ्या आणि नंतर ह्या क्षेत्रामध्ये या. तर माझ्याकडे काय, माझी पण परिस्थिती काय अशी नव्हती. माझी आई माध्यमिक शिक्षिका आहे, माझे मामा शेतकरी आहेत. पण मग एक खूणगाठ बांधलेली होती की नाही, काही ना काहीतरी चांगलं करायचं आहे. तर मग त्याच्यातून पुढे जात गेलो, मार्ग निघत गेले. प्रवास काय सोपा राहिलेला नाही, खडतरच होता. पण मग सगळ्यांच्या आशीर्वादाने, उगाव ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज मला ही संधी भेटलेली. माझा तुम्हाला मेसेज आहे की प्रयत्न करत राहा. शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलू शकतं आणि आर्थिक दृष्ट्या जर समजा कोणी सबल नसेल तरी पण अशा बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत जेणेकरून आपण त्या जर व्यवस्थित अभ्यासून जर त्यातून आपण अपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकतो. त्यामुळे मग सर्वांना माझ्या शुभेच्छा. आयोगातर्फे घेण्यात आलेल्या PWT परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक निखिल वाघ यांनी मिळवला. आपले वाबळे शिक्षिका वाबळे मॅडम यांचे चिरंजीव. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने पण त्याला शिक्षण दिले व त्याने पण शिक्षणाप्रती असलेली प्रेम, तळमळ व कठोरात कठोर अभ्यास करून त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला. त्याबद्दल समस्त उगाव ग्रामस्थ व KGN ग्रुपतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन व भविष्य वाटचालीस त्याला हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र लोकसेवा आज या ठिकाणी मुस्लिम ग्रुपतर्फे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम आलेल्या निखिल वाघ त्यांची आई माझी विद्यार्थिनी होती आणि या गौरव यश मिळाल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलतानी, नाशिक.